शहरी लोकांना ग्रामीण भागाची ओळख व्हावी, त्या हिशोबाने कृषी पर्यटनाची संकल्पना अस्तित्वात आली। मग त्या हिशोबाने माझं एक गाव होतं आणि इथं स्वयंभू महादेव मंदिर होतं। हाय नमस्कार, आपण आलेलो आहे राधाकुंज कृषी पर्यटन स्थळ। इथे सेक्शनमध्ये डान्स क्लब आहे आणि बऱ्याच गोष्टी आहे। इथे फन होते, एंटरटेनमेंट होते आणि बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात। या पर्यटन स्थळी एंट्री केल्यावर लगेच आपल्याला तिकीट काउंटर दिसते आणि या तिकीट काउंटरवर 100 रुपये फीस देऊन आपण तिकीट घेऊ शकतो आणि आपल्याला लगेचच इथे एंट्री भेटते। हे दादा तिकीट काउंटरवर राहतात नेहमी। नंतर इथून एंट्री केल्यावर आपल्याला लगेचच इकडे स्वयंभू महादेवाचं मंदिर दिसते आणि इथे लोकांचा गैरसमज आहे की स्वयंभू महादेवाचं दर्शनासाठी सुद्धा इथे शुल्क घेतले जाते, तर हा लोकांचा गैरसमज आहे। इथे दर्शनासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही। हे आहे टेम्पल अंत्री मलकापूर येथील स्वयंभू महादेव जवळपास 200 वर्ष पुरातन आहे। गावापासून दूर निर्जन स्थळी दाट झाडांच्या वेढ्यात असलेल्या या शिवलिंगाचा फक्त वरचा भाग दिसत होता, पण वर्तमान अध्यक्ष अरविंद देठे यांना वारंवार होत असलेल्या साक्षात्कारामुळे त्यांनी 1996 साली श्रीनाथ महाराजांच्या मार्गदर्शनात पार्वत विग्रह स्थापन करण्याचे ठरवले। तसे पूर्णलिंग दृष्टिक्षेपात आले। परिसरातील भक्तगण आनंदित झाले। हे शिवलिंग चौकोनावर असून असे स्वयंभू शिवलिंग फक्त रामेश्वरम एक लिंग जी या ठिकाणीच पाहायला मिळते। या लिंगामध्ये पंचमुखी शिवांचे दर्शन होते। या परिसरात प्रारंभिक जीर्णोद्धार तत्कालीन सह जानकी रामजी देठे यांनी केला, तर आजचे भव्य दिव्य स्वरूप विद्यमान अध्यक्ष अरविंद देठे यांनी दिले आहे। परिसरात शिवाचा साक्षात वावर आहे हे परिसरात प्रवेश करता जाणवते। भक्तियुक्त अंतःकरणाने आपण शिव आराधना केल्यास आपणास साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही। भगवान शिवाची मनोभावे आराधना केल्यास इच्छित फळे नक्की प्राप्त होईल। चला तर भगवान शंकरांची चरणी नतमस्तक होऊया। टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा या लोकांचा छंद आहे। वेस्टेज वस्तूंपासून भरपूर डेकोरेटिव्ह वस्तू इथे बनवलेल्या आहेत। स्वयंभू महादेवाचं दर्शन झाल्यानंतर लगेचच आपण इथे एंट्री घेऊ शकतो। ॲक्च्युली हा एक्झिट एरिया आहे, परंतु महादेवाचं दर्शन झाल्यानंतर तिकीट काउंटर जवळून तुम्ही लगेचच एंट्री घेऊ शकता। हा आहे वाडा। इथे एंट्री केल्यावर लगेचच शॉवर चालू होते आणि इथे वेगवेगळ्या कार्टूनचे फोटोज लावलेले आहेत, जे फोटोज लहान मुलांना खूप अट्रॅक्ट करतात। त्यासोबतच एक छोटीशी विहीर आहे, वेगवेगळे फेसेस आहेत। हा आहे शॉवर आणि वाड्याची एंट्री। हा आहे पूर्ण वाड्याचा व्ह्यू। पूर्ण जसं झाडा एखाद्या वाड्यात जसं झाड राहतं तसं आहे। फक्त याला कलर वगैरे दिलेला आहे आणि बघा हे आहे टायगरचं रॅबिट गॉगल पण आहे। कसं दिसतंय भारी आणि बरंच काही आहे। तर बघूया आपण पूर्ण हा तर वाडा आपण बघितला, आता आपण बघू बाकीची स्थळं। तर चला पगडीच्या सेशनमध्ये इथे आहेत भरपूर पगडी तुम्हाला बघायला मिळते। तुम्ही इथेही डायरेक्ट घालू शकता।
ही अशी आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करायला मिळतात तिथे, बघू शकता. भारी दिसतंय. इथे आहेत ह्या वेगवेगळ्या पगड्या. सायकलवर बसायचंय. ही आहे गाडी. अशा वेगवेगळे गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतात. चला तर आपण आता बाकीच्या सेशनमध्ये जाऊया की तिथे काय धमाल मस्ती बाकीच्यांची चालू आहे. तर आता आपल्यासोबत आहेत राधाकुंजचे मॅनेजर. तर आपल्याला ते शाही भोजची सर्व माहिती सांगणार आहे. तुमचं इंट्रोडक्शन अगोदर द्या. नमस्कार, माझं नाव सागर जिनगर. मी राधाकुंजची पूर्ण व्यवस्था पाहतो आणि आता आपण फिरूया. पूर्ण एरिया तुम्हाला दाखवून देतो आणि पूर्ण व्यवस्था सांगून देतो. भरपूर असल्यामुळे कुठं काय होतं हे कोणाला समजत नाही, त्यामुळे मी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देऊन देतो तुम्हाला. चालेल, तर चला. ही आपली शाहीभोजची व्यवस्था आहे. इथं आपलं 250 रुपये थालीचं जेवण राहतो आणि एका टाईमला इथं 40 व्यक्ती बसू शकतात अशी सफिशियंट व्यवस्था आहे. शाही आहे. मेनू राहतं आपला, त्यामध्ये 2 भाजी राहतात, 2 स्वीट राहतं, अचार, पापड, सलाद आणि मठ्ठा राहतो. हे स्वीट लिमिटेड असतं, बाकी अनलिमिटेड पूर्ण पोटभर जेवण आणि चविष्ट असं जेवण असतं. म्हणजे एक वेळ आल्यानंतर तो जेवण घेतल्याशिवाय जाणारच नाही, परत जेवण घेणारच आहे. हे ज्यांना इथं बसता नाही येत त्यांच्यासाठी हे आहे. जे वयोवृद्ध येतात, वयस्कर माणसांसाठी इथं भारतीय बैठक म्हणून. भारतीय बैठक आहे आणि इकडे टेबल चेअर. तर नेहमी जेवण चालू असताना इथं बासरीवाला बसलेला असतं मॅडम. तिथं म्हणजे जेवत असताना बासरी वगैरे म्हणजे थोडीशी करमणूक होते. फॅमिली गेम झोन आहे. इथे आता वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स तुम्हाला बघायला मिळतात. हा आहे गुल्लेर. तुम्हाला असा ते पाडू शकता तुम्ही. याने रिंग्स आहेत, फेकावं लागते ही रिंग. गुल्लेरबाजी आहे, रिंग्स आहे, डार्ट्स आहे, रिफल शटिंग, बलून शूटिंग आहे, बास्केटबॉल आहे. हा बॉल त्या बास्केटमध्ये टाकावा लागतो असं. नाही गेला. तिथे गेला पाहिजे. मटका बॉल, हे जे बॉल आहेत ते त्याच्यात टाकावं लागतात. हा आपला या सेवाकुंज म्हणून एरिया आहे. इथं विशेष हा एरिया आपण तिथं हॉल आहे आपला लग्नाचा, त्याच्या हळदीसाठी देत असतो. अरे वा. हळदीसाठी स्पेशल आहे. पूर्ण डेकोरेटिव्ह केलेले जाते, आणखी डेकोरेशन होते आणि विशेष असं गेट टुगेदर वगैरे काही असलं ना तर स्पेशल पार्टीला देतो आपण. पूर्ण हे चेअर लावून देतो. इथं सजावट, हे मुख्य स्टेज आहे. हे लाईट वगैरे सर्व लागतात आणि स्पेशल जर एरिया पॅक करायचा असला किंवा मग स्पेशल घ्यायचा असला तर आपण हे डोअर बंद करून त्यांना हा स्पेशल म्हणून, म्हणजे कोणी इंटरफेअर करणार नाही दुसरा व्यक्ती, पर्यटक, त्यासाठी आपण स्पेशल देतो. इथं पूर्ण गालीचे वगैरे टाकलेले जातात. लोड गालीचे, हे बैठक व्यवस्था होऊन जाते. पूर्ण साऊंड वगैरे सर्व एकत्रित, म्हणजे स्पेशल पार्टीसाठी, गेट टुगेदरसाठी बेस्ट एरिया आहे हा. किती मग याचं? याचा पॅकेज असं ठरलेलं नसते. या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. पण तुम्हाला नुसतं भाड्यानं लागत असेल, स्पेशल लागत असेल, कोणी नसला तर मग त्याचं वेगळं देतो आम्ही. हां, त्याचं असं फिक्स नाही आहे, पण आम्ही वेगळं देतो. डिपेंड आहे. हां, किती लोकांची पार्टी आहे, हां ते त्याच्यावर डिपेंड करते. फॅमिली आहे किंवा मित्रमंडळ आहे. हां, कार्यक्रम कुठला आहे, हळदीचा आहे, कसा आहे, बड्डेचा आहे, असं त्यावर डिपेंड करतं मॅडम. पूर्ण पॅकेजची एकदा मला माहिती सांगता का? बरं, सांगतो ना. आपलं पॅकेज राहतं, डे पॅकेज राहतं 650 रुपये. तर डे पॅकेजमध्ये तुम्हाला आल्यानंतर जेवढ्या आपल्याकडे ॲक्टिव्हिटी आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पूल आहे, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, डान्स फ्लोअर आहे, गेम झोन आहे आणि पूर्ण एरिया, म्हणजे तो किड झोन आला, वृंदावन आला, हे पूर्ण एरियामध्ये त्याला एंट्री आणि दुपारचं जेवण देतो आपण शाहीभोजमध्ये. हे झालं 650चं पॅकेज. आणि आपलं फुल डे पॅकेज राहतं 850 रुपयाचं. त्यामध्ये आल्या सकाळचा एक नाश्ता ॲड होतो, शेगाव कचोरी आणि पोहा, आणि जाताना परत हाय टी ॲड होतो. म्हणजे हाय टीमध्ये आपण पाणीपुरी, भेल देतो किंवा आलू पोंगा देतो. हो, पाणीपुरी, भेल, आलू पोंगा आणि दुपारचं जेवण तर आहेच त्यामध्ये. असं 850चं पॅकेज ते आहे आणि ऑल ॲक्टिव्हिटी आणि पूर्ण एरियात एंट्री समजा. जाऊ शकता. वेगळे कशाचे पैसे द्यायचं काम नाही. सकाळी आपला 10 ते 6 पर्यंत हा टायमिंग राहतो. तर टायमिंगमध्ये तुम्ही पूर्ण एरिया फिरा आणि जेवण वगैरे दुपारी 1 वाजता आपण
शाही बोट चालू करतो आणि सकाळी 11पर्यंत आपला नाश्ता असता आणि 5 नंतर हाय टी लागतो. अच्छा. म्हणजे हाय टी असं नाही लिमिटेड, अनलिमिटेड हाय टी. तुम्ही किती पाणीपुरी खाऊ शकता, किती वेळ. पाणीपुरी unlimited भेटते. हो बिलकुल अनलिमिटेड आहे, सर्व जेवणही अनलिमिटेड आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा गेम्स आहेत. हे आहे तिकडे फोटोशूट तुम्ही करू शकता. तुम्ही इथे आल्यावर तुमची किती एन्जॉयमेंट होणार आहे, फॅमिली असो किंवा फ्रेंड सर्कल असो, इथे खूप धमाल मस्ती होते. असेच नवीन नवीन ब्लॉग, नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर हे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इथे तुम्ही फोटोशूट करू शकता. व्ह्यू इतका सुंदर आहे इथे, तुम्ही बघू शकता. इथे आहे हे नेट लावलेले आहे, तिथे भाजी टाकलेली आहे इथे फोटोशूटसाठी. यू कॅन रेस्ट हिअर. तुम्ही इथे रेस्ट करू शकता, बसू शकता, गप्पा करू शकता तुमच्या कोणाही सोबत. रिवर चौपाटी आहे, रॉयल पीपल रॉयल चॉईस. सुंदर लोकांसाठी सुंदर जागा आहे. रस्में और समारोह के साथ मस्ती और आनंद. पूर्ण ही रिवर चौपाटी इतकी सुंदर आहे. रात्रीचा व्ह्यू इथे खूप भारी दिसत असेल. इथे मस्त गाडी डेकोरेट केलेली आहे फोटोशूटसाठी. ही आहे चौपाटी, खूप भारी वाटतं. चला आता आपण जाऊ बाकीच्या सेक्शनमध्ये. हा आपला राधाकुंज म्हणून एरिया आहे, ते आपण याला राधाकुंज म्हणतो. ही बैठक राहते राधाकुंजची, म्हणजे आराम, निसर्गाच्या सानिध्यात जर आराम करायचा असला तर ही शाही बैठक आहे. हे आणि ते हे दोन्ही बैठका राहतात. आणि हे जे स्टेज आहे हे आपला बड्डेसाठी स्पेशल असं केक कटिंग वगैरे काही असलं ना तर इथं केक कटिंग करतात, इथं आरामात बसतात. तिथून हे बघा, हे इथं जेवणाची बैठक आहे. हे सांस्कृतिक भोज म्हणून आपण याला म्हणतो, भारतीय बैठक आहे. तर याच्यामध्ये जे टिफिन आणतात घरून किंवा मग आमची 150वाली जे थाली राहते त्याला आम्ही मोहन थाली म्हणतो, तर ते आम्ही इथं सर्व्हिस करतो. इथं बफे काउंटर लागतं आहे आणि इथं स्वतः सेल्फ सर्व्हिस असते, बफे असते, त्यामुळे इथं बसून ते जेवण करतात. आणि राहिलेले घरचे टिफिन आणतात. काही लोकांचं शक्य नसते हे, त्यामुळे हे घरचे टिफिन आणतात, ते या पूर्ण या टेबलवर बसून जेवायचं, त्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. पण ॲक्च्युली काय होते, संडेला तर बिलकुल पॅक झालेलं असते, संडेला तर बिलकुल जागा नाही, म्हणून आम्ही एक पर्यायी व्यवस्था म्हणून बाहेर बाबा हॉल म्हणून केलेली आहे. तिथं पण जेवणाची व्यवस्था राहते. हे वॉशरूम वगैरे इथंच आहे सर्व, आणि तिथं वॉश बेसिंग आहे. हे आमचं सर्व्हिस काउंटर आहे आणि इथं आम्ही बफे लावत असतो. हे झुला जेवणचा एरिया आहे. ते म्हणजे घरून टिफिन किंवा मग इथला खायचं असला तर झुल्याचा आनंद घ्यायचा असला जेवताना तर ते झुला जेवण आहे. अशा भरपूर साऱ्या व्यवस्था आहेत. त्या पॅकेजमध्येच हो पॅकेजमध्येच राहत आहे. हे पूर्ण पॅकेज म्हणजे तुम्ही डेचं पॅकेज घेतलं त्यानंतर तुम्हाला आतमध्ये कुठलेही पैसे भरावं लागणार नाहीत. नाही, काही लोकांचं परत एक सांगतो, काही लोकांचा गैरसमज आहे की मंदिराचे पैसे घेतले जातात दर्शनाचे, तर मंदिराचा पैसे आम्ही घेतच नाही. पूर्ण निशुल्क असा बाहेरून रस्ता दिलेला आहे, पण तो काही लोकांचा गैरसमज आहे की बा आतमध्ये पैसे घेतले जातात. असं काहीच नाही आहे. तुम्हाला दाखवून देतो लागलं तर, त्याचा रस्ता वेगळा आहे. हा आहे स्विमिंग टँक एरिया. इथे रेन डान्स आहे, वॉटर स्लाइड्स आहे आणि एन्जॉय करत असताना भरपूर ढिंच्याक गाणे इथे लावले जातात. लहान मुलं असो किंवा मोठे लोक, खूप इथे धमाल मस्ती आणि एन्जॉयमेंट होते. सुंदर आणि मधुशीर अशी बासरी हे वाजवत आहेत आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखी इथे वाटते. असं सुंदर ठिकाण हे आहे. हा वा 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 भारी. रेन डान्स इथे मस्त गर्दी असली, त्या दिवशी खूप डान्स होतो. आमच्या भाषेत आम्ही प्रत्येक एरियाला एक एक नाव दिलेलं आहे. तसंच या एरियाला आम्ही आमच्या ह्याच्यात अंगण असं म्हणतो. अंगण असं म्हणतो. ते अंगणात म्हणजे भरपूर असे सेल्फी पॉईंट आहेत, बैलजोडी आहे, राधाकुंज एक्सप्रेस आहे, सायकल्स आहे, ते राधाकुंज आहे आणि छोटं हेलिकॉप्टर आहे.
भरपूर असे पॉईंट आहेत आणि इथून मंदिराचाही व्ह्यू पण जबरदस्त येते एकदम. हा आहे ॲक्टिव्हिटी एरिया. इथे आल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला मिळतात. लहान असो किंवा मोठे सगळे खूप इथे एन्जॉय करतात आणि मोठ्या लोकांना तर आपलं बालपण जगल्यासारखे इथे वाटते. राधाकुंजचे संस्थापक स्वतः इंजिनियर असल्यामुळे वेगवेगळे इनोव्हेशन ते इथे करतात आणि लग्न समारंभासाठी तर खूप मस्त ही जागा आहे. इथे वेगवेगळ्या पॅकेजेसची माहिती आपल्याला मॅनेजर सरांनी दिलेली आहे. त्यासोबतच स्कूल ट्रिप असो किंवा गेट टुगेदर किंवा असो आपला फ्रेंड सर्कल, आपण इथे येऊन आपला मेमोरेबल टाईम स्पेंड करू शकतो आणि इथून आपण खूप छान आठवणी घेऊन जातो. रॉयल लोकांसाठी रॉयल ही जागा आहे. हा आहे वृंदावन एरिया. वृंदावन एरिया हा रिलॅक्सिंग पॉईंट आणि पीसफुल प्लेससाठी आहे. स्मॉल सेरेमनीजसुद्धा इथे होतात. इथे तुम्ही आराम करू शकता आणि वृंदावनमध्ये निसर्गरम्य वातावरणाचं तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि वृंदावनच्या बाजूलाच आहे हा आहे किड्स झोन. इथे फक्त ऑनली फॉर किड्स आहे. इथे फक्त लहान मुलं जाऊ शकता. इथे लहान मुलं खूप एन्जॉय करतात. लहान मुलांचे फक्त लहान मुलांसाठी. लोकांना कशा पद्धतीने ते इथे सर्व्हिस देतात त्या पद्धतीचे इथे फोटो लावलेले आहे, जेणेकरून कस्टमरला सर्व माहिती इथे मिळते. वेडिंगसाठी तर जबरदस्त ही जागा आहे. हा पण एक एरिया आहे छान. बसायचं असला कुठला फंक्शन करायचं असलं तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस इथं बाकडे वगैरे टाकलेलं आहे. मग निसर्गाच्या सानिध्यात इथं आपण शांततेत आराम करू शकतो आणि परत इथूनच पूर्ण स्पॉट आपल्याला दिसू शकतात. म्हणजे हा तसा आता आमचा आधीचा एंट्रीचा रस्ता होता, पण आम्ही आता याला एक्झिट केलेला आहे. म्हणजे पूर्ण फिरल्यानंतर हा एक्झिटचा रस्ता आहे बाहेर जायचा आणि इथूनच याच्या बाजूला मंदिरचा रस्ता जातो. हा बाहेरून मंदिरचा रस्ता जातो. ते जे मी बघाशी सांगत होतो की शुल्क कुठलाही आकारले नाही जात ते हेच. आणि याच्या बाजूला बाबा हॉल म्हणून आहे. तिथं आपली जेवणाची व्यवस्था असते. म्हणजे स्कूल ट्रिप वगैरे आली की त्याचं पूर्ण जेवण तिथं होतं. हां बाबा योग हॉल आहे तो. पूर्ण जेवणाची व्यवस्था तिथंच राहते मॅडम. किंवा असं स्पेशल फंक्शन असलं तर त्यासाठी आपण ते देतो. हां 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 किंवा छोटासा कार्यक्रम कोणाचं कुंकू असते काही असते त्यासाठी आपण तो रेंटने दिलेला असतो. त्यामुळे तो नाही त्याचा असा रेंट म्हणजे फिक्स नाही, परिस्थिती पाहून. आता आपण एंट्री करणार आहोत डान्स क्लब तिथे. हा आहे डान्स एरिया. वाव आजचं पण इथे आशा बघू नमस्कार. तर आपल्यासोबत आहेत अरविंद देठे सर, राधाकुंज कृषी पर्यटन स्थळाचे संस्थापक स्वतः. तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ की ह्या राधाकुंज कृषी पर्यटन स्थळाची कल्पना त्यांना कशी सुचली. सर, शहरी लोकांना ग्रामीण भागाची ओळख व्हावी त्या हिशोबाने कृषी पर्यटनाची संकल्पना अस्तित्वात आली. मग त्या हिशोबाने माझं एक गाव होतं आणि इथं स्वयंभू महादेव मंदिर होतं. तर आपण तो विचार केला की बाबा या परिसरातील नागपूरपासून तर विदर्भातील लोकांसाठी आपण ही फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण इथं राधाकुंज कृषी पर्यटनाची हे केली, व्यवस्था केली. इथे एक 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 ॲक्टिव्हिटीज वाढत गेला. ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कशा सुचल्या की ह्या तुम्ही सर्व पर्यटकांना कशा उपलब्ध करून दिल्या पाहिजे? म्हणजे मला आनंद, लोकांना जो आनंद मिळतो त्यावरून आपल्याला ती कल्पना सुचत जाते. सगळ्यात महत्त्वाचा याचा उद्देश काय आहे की लोकांना आनंद मिळाला पाहिजे. आणि तुम्ही कोणासाठी म्हणजे हे सगळे पॉईंट आम्ही स्वतः डेव्हलप करतो, नवीन नवीन संकल्पना काढतो, वेस्टेजमधून आपण त्याचा उपयोग करून घेतो. इथं जे आपल्याकडे शाही मंगल कार्यालय आहे, जे आपल्याकडे लग्नापासून म्हणजे साधारण सामान्य माणसाला शाही लग्नाचा आनंद घ्यावा म्हणून शाही मंगल कार्यालय आहे ग्रामीण भागात.
म्हणजे शहरापासून एवढ्या दूर, तर त्यालासुद्धा भयंकर रिस्पॉन्स आहे. मग त्याचा उपयोग असा की आपल्या कलेचा उपयोग लोकांना आनंद देण्यासाठी कसा करता येईल हा आपण करत आलेलो आहे. आणि मी इंजिनियर असल्यामुळे मला ते डिझाईन करण्याचा जो छंद आहे आणि लोकांना आनंद मिळतो म्हणून आम्हाला आणखी उत्साह वाढतो. आता तुम्हाला सुद्धा भोजनाचा आनंद आला, मग आपल्याला असं वाटतं याच्यापेक्षा आपण चांगलं करायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पहिले साधं शाही भोज होता, आता हा चांगला शाही भोज आहे, याच्यापेक्षा मोठा शाही भोज आणखी करत आहे आम्ही. पण तो लोकांचा जो आनंद मिळतो त्याच्यावरून आम्हाला प्रेरणा येते आणि आपण करायचा प्रयत्न करतो, असं आहे ते. अरे वा, स्वतः इंजिनियर ते आहेत, त्यामुळे इतक्या कल्पना त्यांना सुचतात. तर खरंच खूप कौतुक आहे तुमचं की तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. आणि खरंच इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा खूप समाधानानं जातो इथून, कारण त्याला इतका आनंद तो इथे लुटतो आल्यावर की अगदी कमी दरात इथे खूप सोयी इथे आहेत, खूप आनंद ते इथे घेतात. आणखी काय सांगू शकता सर तुम्ही? बस पर्यटकांनी यावं, इथं आनंद घ्यावा आणि जेवढा लोक आनंद घेतील तेवढा आम्हाला आनंद मिळतो. बस आणि स्वयंभू महादेवाचं दर्शन घ्यावं एवढं सांगू शकतो. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि इथे येत राहा, खूप मजा करा, इथे खूप फन आहे, एंटरटेनमेंट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहे. तर थँक्यू सर.